नागपुरात सरकार विरोधात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक, विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला. भाजप आणि काँग्रेस आमने सामने, तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा. भाजपाची मागणी आहे तुकाराम मुंडेंना निलंबित करा. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं मविया ठिणगी, संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांची लायकी काढली. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अजित पवारांचं अमेडिया कंपनीबाबत वक्तव्य. संजय राऊतांच्या निशाण्यावर अजित पवार, राऊत म्हणाले पार्थला नाही म्हणायची कुणाची हिंमत. अधिवेशन संपताच मुंबईत शिंदे मैदानात, मुंबई मनपासाठी शिंदे जोरदार करणार प्रचार. ठरवूनही शिंदे चव्हाण यांच्यात वाद मिटेना, कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा हा ठरतोय कळीचा मुद्दा. नागपुरातील 951 झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टी वाढ, मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप. जळगावात पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी वृद्धाला धमकावलं, निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची सायबर फसवणूक. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक मंडळ. राष्ट्रवादीचा भाजपला ठेंगा, मालकांची अजित पवारांकडून पाठराखण, अनौपचारिक गप्पात दिले संकेत. मुंबईच्या मुली कुणाच्या निशाण्यावर, दर दिवशी 5 मुली मुंबईतून बेपत्ता. मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, सरकार काय कारवाई करतंय, राज ठाकरेंनी केला सवाल. लहान मुलांसारखं भांडणं शोभत नाही, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. विधिमंडळ अधिवेशनात प्रवेश पासचा काळा बाजार, प्रतिपास 1,500 ते 2,000 घेतले गेले, हेमंत पाटलांनी सभागृहात केला खुलासा. मुंबईमध्ये मतदार याद्यातील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं.